हॅलो गाईज. हॅलो. तर आज आम्ही एक नवीन प्रकारचा चहा ट्राय करतोय, जो मी रिसेंटली आता इंस्टाग्रामला रील पाहिलं होतं. मी म्हटलं की मी ट्राय करते तर धनराज पण पाहिजे सोबत, की कसा कसा काय काय होतंय ते बघायला. जस्ट तर करायला तुला. जरा जज करायला, हा जरा डिफरंट आहे. जर माझ्याकडून काही चूक झाली तर बरं असतं आपलं ब्लेम करायला, म्हणून सोबत घेतलाय. आता सगळ्यात पहिल्यांदा मी गॅस चालू करते. ह्याच्यामध्ये जरा उलट आहे, का बरं? तुला सांगते ना. पाणी तर टाका दे, हे काय विषय? तेच तर प्रकार आहे इकडं. काय? भांड गरम झालं ना, हं. ह्यात सगळ्यात पहिल्यांदा चहा पावडर टाकायची. असला काय विषय हा? तर फोडणी बिडणी ते काय? ओके. अरे जरा पटपट. हो, हे तर जरा येऊ करपायला लागलं काय. मग चहा पावडर, थांब थांब, साखर टाकू दे. कॅरमलाइज होईल शुगर. बरं. असला आपला चहा वेगळा आहे. अय्या, हे बघ, कॅरामलायझेशन होत आहे. हे पूर्ण कॅरामलाइज होऊन द्यायची शुगर. बंद कर, एक मिनिट बंद कर. हं. बहुतेक आज पातेल्याची वाट लागणार आहे. काय वाटतंय? शुगर कॅरामलाइज होतीये धनराज. ओके. त्यातून दूर काय येतोय? करण जरा जास्त कर्पलाइज होती होती. बापरे बंद धनराज. कर बंद कर गॅस. धूर काढायला लागली त्यातनं. करू. हं. दूध टाकते, दूध टाकते. दूध नाही. ते हे भाजायचं ना तुला? काय? ते किती भाजायचंय? नाही, दूध ते टाकल्यानंतर. आता ह्याच्यानंतर दूध असणार का? हा, आता हे ह्याचं व्यवस्थित कॅरामलायझेशन, हे बघा गाईस तुम्ही. हे बघा, चहा पावडर आणि साखर अशी छान प्रकारे पडतीये. थोडीशी कडने करपायला पण लागलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी टाकते दूध. दूध. अच्छा. पाणी? पाणी. आधी पाणी टाकू काय? तर तुम्हालाच माहित तुमचा चहा आहे, आम्हाला काय माहित. असला काहीतरी नवीन नवीन काहीतरी शोध लावून आणतील माहित नाही आता बघा. गॅस चालू कर ना. कॅरामलायझेशन झालेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये टाकते हम्म. 2 इलायची. ओके. फोडलं का ते? नाही का? नाही या, फोडायचं होत ना. काय? दालचिनीचे 2 छोटे छोटे हे. ओके. आणि अ, थोडेसे लवंग टाका, इकडे दोन निघायला 3 लागला. लवंग आणि 2-3 मिरं टाकलंय. छान. अय्या, त्याला पांढरा कलर कसा आला तुझ्यासारखा? का तो कॅरमल आहे? नाही नाही, ह्याच्यामुळं बघ, चहा साखरेचा. पावडरमुळं. अच्छा, चहा पावडरचा कलर आला. तर आता धूर बराच निघलेला. आता मी ह्यात दूध टाकते. हो. हे आमचा असं झालाय विषय. बोल. हे दूध टाकल्यानंतर थोडस हे असं दिसतंय, म्हणजे कॅरामल साखर घट्ट झाली. साखर घट्ट झाली. आता मला त्याला थोडस वितळायला थोडासा टाइम द्यावा लागेल. अय्या, हे होईल ना अंदाज? वितळणार ना. बापरे. हे बघा गाईज, आमचा असा प्रकार झालेला आहे. देवाकडे अपेक्षा, युट्यूबकडे अपेक्षा, कारण युट्यूब बघूनच आम्ही हे केलंय की सगळं व्यवस्थित व्हावं. गाईज, आता आता आम्ही ह्याच्यात दूध टाकले, सगळे मसाले टाकले आहेत. आम्ही नाही बरं का, ही ना. मी मी फक्त बघायला आहे, कारण की असं काहीतरी विचित्र चहा पहिल्यांदाच बघतोय मी. म्हणूनच मी तुला सोबत घेतलेलं. मला बघायचं होतं की तुझं कशी रिॲक्शन आहे, म्हणून मी मी त्याला व्हिडिओ पण नाही दाखवला. मी डेंजरस डायरेक्ट कुठलं काम म्हटलं, चालू आहे काहीतरी. की आपण पण मला काय वाटतं, हा, पण मला काय वाटतं माहितीये का, हा. तू मास्क, हँड ग्लोव्ह वगैरे काय काय घातलं नाहीयेस. ते असं काहीतरी तू एकदम एक्सपेरिमेंट करताना जरा तू प्रॉपर सेफ राहत जा, हा, किंवा मला पण सेफ ठेवत जा की. यार तरी ह्याच्यामध्ये ना आधी ही होतं, आपल्या दिवाळीच्या ज्या पंत्या असतात का नाही, त्या हा. पण टाकायच्या होत्या दुसऱ्या एका व्हिडिओ. का? म्हणजे थोडासा असं तंदूरवाला थोडासा. पण त्या पण त्याच डायरेक्ट धुवून टाकायच्या. छान. हा, पहा, तंदूरवाला त्याला फ्लेवर येतो, पण मी ते ते घेतले कारण माझ्याकडे इथं नाहीये पण ते. युट्यूबला बघून रेसिपी बनवणारी बायको भेटल्यावरती असं होतं बघा. अय्या, ह्याची कुठलं कळला. निघेल की, गरम गरम झालं की काढ. आमचं कॅरमेल कडला चिकटलंय, पण मला असा अंदाज आहे की चहा छान होणार आहे, कारण आहे ना. वास छान येतोय. येतोय. हो, थोडासा. हा, खराब येतोय नंतर थोडासा. नाही, पण आमचं कॅरम मी तेवढी काळजी घेतली, कारण मी माझी एक मैत्रीण मला बोललेली, तिनं पण हे ट्राय केलेलं. पण तिचं ते चहाचं त्या साखरेचं ते कॅरामल थोडंसं जास्त पुढं गेलं, त्याच्यामुळं करपट करपट लागत होता. तर मी ती रिस्क घेतली नाही, मी लगेच गॅस बंद केला.
वास छान येतोय. बघूयात आपण टेस्ट करून पण सांगू. चहा पण मला तर असं अगदीच मनापासून वाटतंय पण की वेगळं चवीला. काय केलं आपण ह्यात? मला तेच समजलं. ह्याच्यामध्ये आपण साखर पाण्यात नाही वितळवली, आपण त्यानं साखर काय झालं? मीठ वरती वितळवली, त्यामुळे त्याचा एक वेगळा फ्लेवर. आता नॉर्मल अच्छा. साखर खायला वेगळी लागते आणि कॅरामेल थोडंसं वेगळं लागतं, तसंच आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण काय केलं, चहा पावडर आहे ना ती थोडीशी भाजून घेतली. नॉर्मली रोस्ट काय केली. होतं, आपण नॉर्मल चहा पावडर चहा पाण्यात टाकतो ना किंवा दुधात, तर हम्म. त्याचा इतका फ्लेवर उतरत नाही. जेव्हा गरम असते का नाही ती, तेव्हा त्याचा एकदम फ्लेवर असा एकदम रिलीज होतो छान देख रहे पद्धतीने. हो नॉलेज देख रहे हो मॅडम का? मग व्हिडिओ 4-5 वेळा बघितलेला दिसतोय. नाही, त्यांनी सांगितलं नव्हतं, हे माझ्या मनाला आहे, मला असं वाटतंय की असं असू शकतं. हा ती तशी फार्मसी स्टुडंट आहे त्यामुळे तिला हे रिॲक्शन्स वगैरे सगळ्या गोष्टी माहीत असतात. येस, आम्ही थोडासा बनवताना थोडासा काही एक कपच बनवलाय, हो का? कारण एक्सपेरिमेंटल होता ना. हम्म. कसा होतोय कसा नाही माहित नाही, पण दिसायला तर खूप सुंदर दिसतोय. अय्या, ओके. पक्कड कुठे गेली? इकडे लेट मी हेल्प यू. तर अशा प्रकारे गाईज आमच्या 2-3 उकळ्या आलेल्या आहेत छान चहाच्या. वास पण बघ रे. चहा पावडर वगैरे शिजलेली आहे असं वाटतंय. वास येतोय चांगला चहा पावडर बरं का? छान वास रोस्टेड असा येतोय. रोस्ट केल्यासारखा. हो, हा. जर हे आपलं छान झालं तर आपण एक ठेला टाकूया चहा पावडर चहाचा. जर गिराईक हा ते आपला बघूनच पळून जाईल. येतो 5 मिनिटानं. माघारी येतो घ्यायला म्हणणार. चला आता चहा गाळते. अगं दूध पाणी हा, पाणी राहिले की. पाणी नाही, एवढा चहा दुधाचा, फक्त दुधाचा चहा. होय. हो. मग ते पाणी कशाला घेतलं होतं? मला असं वाटलेलं मी पाणी टाकेल, हा पिऊयात पण पण. विसरले. मला असं वाटलेलं मी पाणी टाकल, पण नंतर म्हटलं नको, करतोयस तर एकदम बेस्टच करावा, फक्त दुधाचा चहा. जरा स्ट्रॉंगच होणार आहे का चहा? काय स्ट्रॉंग का होईल? नाही, नाही ना. नाही. बरं. 1 चमचा चहा पावडर टाकलेली, 1 चमचाच हे टाकलेलं. एकदम सुंदर असा आमचा चहा दिसत आहे. मला तर एक कप पण वाटत नाहीये. हा मोठ्या कपातला थोडासाच भाग आहे. आता हा चहा मी बनवला होता स्पेशली धनराजसाठी. मला आता धनराजची प्रतिक्रिया हवी आहे, कसं झालाय. वास देवा, तर खूप छान होतोय. असा मसालाचं जे नाही का बघ ते हे आहेत बघ टी सॅचेट बॅग येतात, हा हा. त्यासारखं वास होतोय. कारण त्यामध्ये जिरं मोहरी वगैरे, सॉरी, टेन्शन यायला लागली ही. त्याच्यामध्ये लवंग, मिरं, कसं झालंय ते तरी सांग. नाईस खरंच छान लागतोय चहा बरं का. एकदम प्रॉपर मसाला टी लागतोय म्हणजे मी ते टी बॅग ट्राय केल्यात तसेच सेम टेस्ट आहे. उलट इव्हन त्यापेक्षा चांगली टेस्ट आहे. खरंच चांगला. चहा छान, मस्त छान आहे. चहा खूप सुंदर लागतोय. थोडीशी जळकट टेस्ट लागते का, थोडीशी? नाही म्हणजे ती आपण रोस्टच केली ना चहा पावडर त्यामुळे तो थोडा येणारच ना टेस्ट. छान गाईस, छान बनलाय आमचा चहा. आमचा हा एक्सपेरिमेंट छान आला. आम्ही हे ह्यासाठी पण ट्राय जास्त करून नाही पिऊ बघितलं. शकत. नाही, ऍक्च्युली ह्यात आपण साखर थोडीशी आपल्याकडून जास्त झाली. पण छान लागतोय. छान लागतं. हा, तर मी असं म्हणत होते की हा एक्सपेरिमेंट आम्ही केलाय कारण तुम्हाला असा एक्सपेरिमेंट करायचा का नाही ते कळण्यासाठी. तर करून बघा. सक्सेसफुल एक्सपेरिमेंट आहे, खरंच नक्की ट्राय करा, छान आहे. करू शकता, फक्त तेवढी काळजी घ्या की करपलं नाही करपल नाही नाही पाहिजे. पाहिजे. आमचं पण नव्हतं करपलं. नव्हतं करपलं आपलं. नव्हतं. चला भेटूयात. चला, आता आम्ही आमचा चहा कम्प्लीट करतो. तुम्ही पण हा चहा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही चहा केलाय का नाही, हा प्रकारचा ट्राय केलाय का. बाय. बाय.